पांडुरंगा करो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अलंकापुरी सिंहासनस्थं पदम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण शरण झाली बोलायाची सीमा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे। संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे। संतांना जर आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो। जगातील सर्व तीर्थ सर्व पर्वकाळ संतांच्याच पायाजवळ वास करतात। संतांची सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करावी लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाचा कुंठित झालेली आहे। एवढा मोठा संतांचा महिमा आहे, एवढ्या मोठ्या संतांचा महिमा माझ्या मुखातून मी काय वर्णन करणार। माझ्या वाचेची सीमा संपलेली आहे। हा झाला शब्दाचा भावार्थ। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा की आज फाल्गुन वद्य द्वितीया आहे। हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची माझ्याकडे नाथ शांतीधामचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य महाराज यांच्या आज्ञेने आलेली माझ्याकडे आजची ही सेवा। सेवेला उपस्थित असलेले सर्व महिला मंडळ, सर्व भजनी मंडळ, भजन सम्राट प्रभाकर गुरुजी ज्यांनी मला भजनाचं मार्गदर्शन केलेलं आहे, बलभीम गुरुजी आहेत। बलभीम गुरुजी तर माझे लग्नाच्या अगोदरचेच गुरु आहेत, कारण लग्नाच्या अगोदरच मी यांच्याकडे भजन शिकायला येत होते। सर्व गायक मंडळी, आपले अजय महाराज आहेत। अशा सर्वांना अभिवादन करून नाथ महाराजांना, आणि आज विशेष म्हणजे तुकाराम बीज आहे। आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 2 उत्सव साजरी होतात, एक तुकाराम बीज आणि दुसरी नाथ षष्ठी। आज तुकाराम बीज सुद्धा आहे। नाथ महाराजांना आणि तुकाराम महाराजांना वंदन करते आणि सेवेला प्रारंभ करते। आपलं शरीर हे दुर्लभ आहे। देवाच्या कृपेशिवाय आपल्याला हे देह प्राप्त होत नाही। पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्
तुटला तर पुन्हा कमवता येतो, मित्र तुटला तर पुन्हा जोडता येतो, बायको निघून गेली तर पुन्हा करता येते, जमीन गेली तर पुन्हा खरेदी करते. पण महाराज म्हणतात हे शरीर का एकदा गेलं ना महाराज, तर हे शरीर आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. शंकराचार्य म्हणतात देवाच्या कृपेशिवाय संतांचा संग घडत नाही. ज्यांच्यावर देवाची कृपा झालेली आहे त्यांनाच संतांचा सत्संग घडतो. करुणा केली. संतांचा सत्संग कोणालाही घडत नाही महाराज. ज्यांच्यावर देवाची कृपा आहे त्यांनाच संतांचा सत्संग घडतो. ज्यांच्यावर देवाची कृपा नाही त्यांना संतांचा सत्संग घडत नाही. संतांची संगत घडायला सुद्धा महाराज पुण्य लागतं, पुण्य फळाला यावं लागतं. पुण्य फळले बहुता पुण्य फळाला येतं त्याला संतांची संगत घडते. संत कोणालाही कळत नाही. ज्याचं संतांचा महिमा एवढा मोठा आहे, एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार काय वेगळाच असतो महाराज, पण सामान्य माणसाचा अधिकार लवकर समजत नाही. संतांचा महिमा एवढा काय मोठा संतांचा महिमा आहे महाराज. संतांच्या महिमेची काय ताकद आहे. एक गोड कथा आलेली आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ. वशिष्ठ हे ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळे त्यांना ब्रह्मर्षी म्हणायचे आणि विश्वामित्र हे राजकुळात जन्माला आल्यामुळे त्यांना राजर्षी म्हणायचे. विश्वामित्रांनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केलेली होती. विश्वामित्रांना वाटायचं मी 60,000 वर्षाची तपश्चर्या करून सुद्धा मला हे वशिष्ठ राजर्षीच म्हणतात, मी आणखी राजर्षीच राहिलो. विश्वामित्र म्हणाले ते श्रेष्ठ, वशिष्ठ श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, याचा न्याय निवाडा झालाच पाहिजे. विश्वामित्र वशिष्ठांकडे गेले
आणि वशिष्ठांना म्हणाले, तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. वशिष्ठ म्हणाले, विश्वामित्र, याची काय गरज नाही. म्हणले, कसं काय गरज नाही. मी 60,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा तुम्ही मला राजर्षीच म्हणतात. मला रात्रभर झोप लागत नाही, त्याचं काय. एखाद्याचं वर्चस्व देखवत नाही महाराज कोणाला. वशिष्ठ म्हणाले, ठीक आहे, आपण याचा न्याय निवाडा करू. आपण सत्य लोकात जाऊ, मृत्यू लोकात नको. वशिष्ठांना माहिती होतं, मृत्यू लोकात हे वकील तर खोटे बोलतातच, पण न्यायाधीश सुद्धा पैसे घेऊन खोटा न्याय देतो महाराज. वशिष्ठांना माहिती होतं. एकदा राजहंस आणि हंसीन संध्याकाळची वेळ होती, कीर्तनाला चालले होते. 9ची कीर्तनाची वेळ होती. पण वाटेतच अचानक विजा चमकू लागल्या, आभाळ आलं, पाऊस येऊ लागला. राजहंसानं विचार केला, आपण एकटे असतो तर काही केलं असतं, कसंही गेलो असतो, पण आपल्यासोबत आपली पत्नी आहे. आपण कुठेतरी एक रात्रभर विश्रांती घेतली पाहिजे. हंसाना रस्त्यावर चालत असताना एक घरटं दिसलं आणि ते घरटं होतं कावळ्याचं. हंस आणि हंसीन त्या घरट्यामध्ये गेली आणि हंसानं विनंती केली, कावळे दादा, आम्ही कीर्तनासाठी चाललो होतो, पण वाटेत अचानक पाऊस यायला लागला, विजा कडकडू लागल्या, म्हणून आम्हाला इथंच थांबावं लागलं. आम्हाला एक रात्रभर इथं विसाव्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळेल का. कावळा म्हणाला, हो हो, या ना, या, बसा बसा. मी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठीच तर रस्त्यावर घर बांधलंय म्हटला. कोण म्हणला. कावळा म्हणाला. रात्रभर त्यांनी विश्रांती घेतली. दिवस उजाडला आणि ते तिथून निघून हंस म्हणाला, कावळे दादा, आम्ही आता इथून निघतोच, कारण संध्याकाळचंही कीर्तन आम्हाला सापडलं नाही. आता दुसऱ्या दिवशी बिजेचं कीर्तन आहे, त्याच्यासाठी तरी आम्हाला वेळेत पोहोचलं पाहिजे, आम्हाला लवकर गेलं पाहिजे. हंस बाहेर पडला आणि हंसीन बाहेर पडताच उंबरट्यावर कावळा उभा राहिला आणि हात आडवा केला. हंसीन म्हणाली, कावळे दादा, असं काय करता. माझे पतिदेव गेले आहेत, मलाही त्यांच्या सोबत जायचं आहे, आम्हाला कीर्तनासाठी उशीर होतोय. तेवढ्यात हंसानं पाठीमागं वळून पाहिलं आणि हंस म्हणाला, कावळे दादा, असं काय करता. आम्हाला कीर्तनासाठी उशीर होतोय, ती माझी पत्नी आहे, हात का आडवा लावला, हात काढा ना. कावळा म्हणाला, हंस, ही पत्नी तुझी काल होती, आज नाही. हंसाला राग आला महाराज. हंस म्हणाला, ती माझी पत्नी आहे आणि तू म्हणतो की काल पत्नी होती, आज नाही, असं कसं काय. या दोघांचे भांडणं लागले महाराज. एवढे भांडणं लागले की कोर्टात केस गेली. भांडणं कोर्टात गेली आणि कोर्टात भांडणं गेल्यावर केस बोर्डावर आली. केस तशी लवकर बोर्डावर येत नाही, पण ही कीर्तनातली केस असल्यामुळे लगेच बोर्डावर आली. आणि बोर्डावर आल्यावर दुसऱ्या दिवशी जाणार होते, तेवढ्यातच कावळे दादा न्यायाधीशाच्या घरी गेले, साहेबांच्या घरी गेले. साहेब निकाल लिहितच होते, उद्याचं काय सांगायचंय ते लिहितच होते. आणि कावळा दारात समोर उभा राहिला आणि ते साहेब म्हणाले, काय काम आहे तुझं, तू कशासाठी आला इथे, कशासाठी आला आहेस इथे. हंसीन कुठं कावळ्याची बायको असते का. हंसीन ही हंसाचीच बायको असते. कावळा म्हणाला, रागावू नका साहेब, मोठ्याने ओरडू नका, मी कुठं म्हणतोय ती माझी बायको आहे, ती हंसाचीच बायको आहे. माझं ऐकून तरी घ्याल का साहेब, मी आतमध्ये तर येऊ का. साहेब म्हणाले, आहे, ठीक आहे, ये इथं बस. कावळा बसला आणि म्हणाला, मला एकाच डोळ्यानं दिसतंय साहेब, मी एका डोळ्यानं अंध आहे, पण मला रामाचं वरदान आहे, मी पिंड शिवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही त्यांना. पूर्वज कुठल्या जन्माला गेलेले आहेत ते मला दिसतात म्हटलं. साहेब म्हणाले, ठीक आहे, तुला पूर्वज कुठल्या जन्माला गेलेले आहेत दिसतात, तर माझे आई वडील कुठे गेले आहेत ते मला सांगतो का. कावळा म्हणाला, हो सांगतो, पण न्याय माझ्यासारखा लागला पाहिजे. साहेब लगेच बदलला. हो, साहेब म्हणाला, हो तुमच्यासारखाच न्याय देतो, पण माझे आई वडील कुठे गेले आहेत ते मला सांगा. विठ्ठला विठ्ठला
आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या पत्नीचंही आगमन झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेले. कावळ्याचा वकील म्हणतोय हंशीन ही हंसाची बायको नसून ती कावळ्याची आहे, आणि हंसाचा वकील म्हणतोय कावळ्याची बायको नसून ती हंसाची बायको आहे. असं म्हटल्यावर त्या न्यायाधीशानं साहेबानं सुद्धा ठोकून निकाल दिला की हंशीन ही हंसाची बायको नसून ती कावळ्याची आहे. नंतर हंस नाराज झाला महाराज. हंस नाराज झाल्यावर तो निघून गेला, कारण काय करणार, त्याचं काहीच चालत नव्हतं महाराज. त्याच्याकडून बोलणारं कोणच नव्हतं, कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये खऱ्याला न्याय नाही महाराज. कावळा घरी गेला आणि घरी गेल्यावर बायकोला सोडला आणि हंसिनीला सोडला आणि लगेच साहेबांच्या घरी आला, कारण तो कावळा इमानदार होता. तेव्हाचा कावळा होता, आत्ताचा नव्हता, इमानदार कावळा. आणि घरी गेल्यावर साहेब वाटच पाहत होते कधी कावळा येतो आणि कधी माझे आई वडील कुठल्या जन्माला गेलेले आहेत ते सांगतात काय की. कावळा आला आणि बसला. काल जे साहेब कावळ्याला ओरडून बोलत होते तेच साहेब आज कावळ्याचा आदर सन्मान करतात महाराज. या बसा म्हटले. चहा पाणी झालं, जेवण नाश्ता वगैरे सगळं झालं आणि लगेच साहेब म्हणाले माझे आई वडील कुठल्या जन्माला गेलेले आहेत ते सांगा कावळे दादा. कावळा म्हणाला हो साहेब, मी त्याच्यासाठीच इथं आलेलो आहे. साहेबांचा मोठा बंगला होता. या म्हटला. बंगल्याच्या बाहेर एक गटार वाहत होती आणि त्या गटारी शेजारी नेलं महाराज आणि त्या सांगितलं कावळ्यानं हे बघा ह्या गटारीत पहा म्हटला. ह्या गटारीमध्ये असा बचबच करणारा जो किडा आहे ना हा तुमचा बाप आहे, आणि ह्याशी वळवळ करणारी जी आळी आहे ना ही तुमची आई आहे. असा न्याय दिल्यावर महाराज साहेब काय आनंदी झाला असेल का हो. साहेबांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि कावळ्याला म्हणाला माझे आई वडील कुठं या गटारीतले किडे असतात का. कावळा म्हणाला साहेब ओरडून बोलायचं नाही. जो खोटा न्याय देतो हंशीन ही हंसाची बायको असून कावळ्याचीच आहे असा खोटा न्याय देणाऱ्याचे आई वडील कुठं स्वर्गाला जातात का महाराज. हे सगळं वशिष्ठांना माहित होतं मृत्यू लोकातले कसे लोक आहेत ते. म्हणले आपण मृत्यू लोकात नको जायला, आपण सत्य लोकात जाऊ. सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे गेले महाराज आणि दोघांना पाहून ब्रह्मदेव आश्चर्य झाले. दोघही सोबतच माझ्याकडे येतात, काय काम केलं आहे. विश्वामित्रांना घाई झाली होती महाराज. ते वशिष्ठ श्रेष्ठ का मी श्रेष्ठ ही ऐकण्याची. विश्वामित्र म्हणाले वशिष्ठ श्रेष्ठ का मी श्रेष्ठ याचा न्याय निवाडा झाला पाहिजे महाराज. त्याच्याच करता मी तुमच्याकडे आलेलो आहे ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्हणाले हे बघा तुम्ही दोघेही मला सारखेच आहेत, त्याच्यामुळे मी एकटा काही न्याय निवाडा करणार नाही. त्याच्यासाठी साक्षीदार पाहिजेत. साक्षीदारांची गरज लागते महाराज. विश्वामित्र म्हणाले कोण आणायचे साक्षीदार ते सांगा, मी आत्ता जातो आणि लगेच त्यांना घेऊन येतो. विश्वामित्र ब्रह्मदेवानी सांगितलं तिघांना घेऊन या. सूर्याला, सागराला आणि शेषाला या तिघांना घेऊन या म्हटलं. विश्वामित्र म्हणले आत्ता जातो आणि लगेच त्यांना घेऊन येतो, कारण त्यांना घाई खूप झालेली होती. विश्वामित्र हे सुरुवातीला सूर्यदेवाकडे गेले आणि सूर्यदेवाला विनंती केली माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. सूर्यदेव म्हणाले मी तुमच्यासोबत साक्ष द्यायला तयार आहे, पण माझ्या जागेवर इथे कोण आहे का म्हटले. मी जर तुमच्यासोबत आलो तर सगळीकडे अंधार पसरेल. विश्वामित्र म्हणाले तुझ्या जागेवर बसणारा आणखी कोणच नाही म्हटले. तुझ्या एवढा प्रकाश देणारा आणि तुझ्यात जेवढी उष्णता आहे असं कोणच नाही, मी कोणाला आणू. विश्वामित्र नाराज झाले. जाऊ द्या म्हटले, सूर्यदेव नाही आला, आणखी 2 साक्षीदार आहेत, त्या दोघांना घेऊन जाऊ. विश्वामित्र सागराकडे गेले आणि सागराला विनंती केली सागर महाशय माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. सागर म्हणाला मी तुझ्यासोबत साक्ष द्यायला येतो, पण मला न्यायला एखादं भांडं आणलंस का. मी जर असाच तुझ्या सोबत आलो तर माझ्या सुनामी लाटांनी गावाच्या गावं वाहून जातील, असं तर मी येऊ शकत नाही. मला एखादं भांडं आणलंस का न्यायला. विश्वामित्र म्हणाले सागर महाशय तुम्हाला सामावणारं आणखी जगातच भांड तयार झालं नाही, मी कुठून भांड आणणार आहे.
नंतर विश्वामित्र तिथंही नाराज झाले. सागरालाही त्यांना घेऊन येता आलं नाही. विश्वामित्र म्हणाले, जाऊ द्या, एक तरी साक्षीदार आहे, आपण एकाला तरी घेऊन जाऊ. शेषाकडे गेले आणि शेषाला विनंती केली, माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. शेषशी तसंच म्हणाला, मी तुमच्यासोबत साक्ष द्यायला येतो महाराज, पण माझ्या डोक्यावर जो पृथ्वीचा भार आहे ना, तो कुणाच्या डोक्यावर द्यायचा, इथं कोणाला उभा करायचं. बघा तुमच्या तपाच्या सामर्थ्यावर कोण उभा इथं आलं तर. 60,000 वर्षांची तपश्चर्या आहे, तुमच्या तपाच्या बळावर कोणी येतं का बघा. विश्वामित्र म्हणाले, आम्हाला इथं एका क्विंटलचं वजन घेऊन चालता येत नाही, अख्ख्या पृथ्वीचा भार कोण घेणार आहे. विश्वामित्र तिथंही नाराज झाले आणि नाराज होऊन ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाकडे आले आणि विश्वामित्र त्या ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, तुम्ही असे साक्षीदार मला सांगितले की एकही साक्षीदार येणार नाही, असे साक्षीदार तुम्ही मला आणायला सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला नाही आणता आले, बघू आपण वशिष्ठांना आणता येतात का. कारण विश्वामित्रांना गर्व होता 60,000 वर्षाच्या तपश्चर्येचा. विश्वामित्र म्हणाले, माझी 60,000 वर्षाची तपश्चर्या असून मी या तिघांना घेऊन येऊ शकलो नाही आणि हे वशिष्ठ काय आणणार आहेत. ब्रह्मदेव म्हणाले, अहो त्यांना प्रयत्न तरी करून पाहू द्या, कारण प्रयत्न केल्यावर कुठलंही सक्सेस होतं महाराज. अगोदर मीही तसंच म्हणत होते, मला कीर्तन येत नाही येत नाही. महाराज म्हणायचे, अगं प्रयत्न तरी करून बघ, नाही आलं तर नाही आलं, तिथं नुसतं तू उभा राहा, तुला जर काही बोलता नाही आलं एवढंच म्हणायचं. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज काय विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतात, एवढंच मन, मी उभा राहतो, तू प्रयत्न तरी कर. पण खरंच महाराज प्रयत्न केल्यावर कुठलीही गोष्ट यशस्वी होते महाराज. असाध्य ते साध्य हरी साध्य ते साध्य करुणा साला वशिष्ठ म्हणाले, मी प्रयत्न करून बघतो, मला आणता आलं तर मी आणतो. वशिष्ठ निघाले महाराज. सुरुवातीला सूर्यदेवाकडे गेले आणि सूर्यदेवाला विनंती केली, माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. सूर्यदेव म्हणाले, मी जर तुमच्या सोबत आलो तर इथे अंधार होईल, माझ्या जागेवर कोण बसणार. कारण विश्वामित्राकडे महाराज ताकद होती, वशिष्ठांकडे ताकद होती. वशिष्ठ म्हणाले, बाजूला व्हा. बाजूला केलं आणि आपली शाटी त्या सूर्यदेवाच्या जागेवर ठेवली. शाटी म्हणजे लंगोटी महाराज. त्या लंगोटीत एवढं सामर्थ्य होतं, एवढी ताकद होते की प्रकाशही कमी नाही आणि उष्णताही कमी नाही, एवढं सामर्थ्य त्या वशिष्ठांच्या शाटीमध्ये होतं. वशिष्ठांनी सूर्यदेवाला सोबत घेतलं आणि सागराकडे गेले. वशिष्ठ म्हणाले, सागर महाशय, माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. सागर म्हणाला, मी तुमच्यासोबत साक्ष द्यायला येतो, पण मला सामवणारं एखादं भांडं आणलंय का. वशिष्ठांनी लगेच आपल्या हातातलं कमंडलू पुढे केलं महाराज आणि म्हटले, या सागर महाशय याच्यात बसा. सागराला हसू आलं. सागर म्हणाला, वशिष्ठ महाराज, माझी तुम्ही चेष्टा तर करत नाहीत ना. मी एवढा अथांग आहे, नजर पुरत नाही एवढं मी अथांग आहे, आणि मी तुमच्या एवढ्या छोट्याशा कमंडलूमध्ये कसा बसणार. माझी तुम्ही चेष्टा घेताय का. वशिष्ठ म्हणाले, मी तुमची चेष्टा घेत नाही महाराज, पण तुम्ही बसण्याचा प्रयत्न तरी करा. सागरानं प्रयत्न केला, पण आश्चर्य एवढं झालं महाराज, सागर पूर्ण अख्खा बसून सुद्धा जागा शिल्लक राहिली, एवढं सामर्थ्य त्या वशिष्ठाच्या कमंडलूमध्ये होतं. वशिष्ठांनी सूर्याला घेतलं, सागराला घेतलं आणि शेषाकडे गेले. शेषाला विनंती केली, माझ्यासोबत साक्ष द्यायला चला. शेष म्हणाला, मी तुमच्यासोबत साक्ष द्यायला येतो, पण माझ्या डोक्यावर जो एवढा मोठा पृथ्वीचा भार आहे ना, तो कुणाच्या डोक्यावर द्यायचा.
वशिष्ठ म्हणाले बाजूला व्हा. वशिष्ठांनी शेषाला बाजूला केलं आणि आपल्या हातातली काठी उभी केली, दंड उभा केला आणि त्या काठीच्या डोक्यावर पृथ्वीचा भार दिला महाराज. एवढं सामर्थ्य त्या वशिष्ठांच्या काठीमध्ये होतं महाराज. लंगोटीमध्ये हे तेवढंच सामर्थ्य, त्या कमंडलूमध्ये ही तेवढंच सामर्थ्य आणि त्या काठीमध्ये सुद्धा तेवढंच सामर्थ्य होतं. कुणाचं होतं? वशिष्ठांचं. आणि या तिघांना सोबत घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ते येत असताना, तिघांनाही घेऊन येत असताना विश्वामित्र आश्चर्यचकित झाले. विश्वामित्र म्हणाले, मी 60,000 वर्षाची तपश्चर्या करून सुद्धा या तिघांना घेऊन येऊ शकलो नाही आणि या वशिष्ठांनी कशाच्या जोरावर, कशाच्या बळावर या तिघांना घेऊन आले. तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाले, विश्वामित्र, न्याय निवाडा झाला का आणखी न्याय निवाडा करू? विश्वामित्रांनी हात जोडले. महाराज म्हणाले, न्याय निवाडा झाला. वशिष्ठ श्रेष्ठ आहेत माझ्यापेक्षा. आणि वशिष्ठ या तिघांना घेऊन आल्यावर विश्वामित्रांनी विचारलं, कशाच्या सामर्थ्यावर तुम्ही या तिघांना घेऊन येऊ शकलात? माझी 60,000 वर्षाची तपश्चर्या असून सुद्धा मी घेऊन येऊ शकलो नाही. वशिष्ठ म्हणाले, मी काहीच केलं नाही, फक्त माझ्या अर्ध्या क्षणाची संतांची संगत थोडीशी खर्च केली शांती महत्पापा. संताच्या संगतीतली अर्ध्या क्षणाची संगत त्यांनी थोडीशी खर्च केली आणि संताच्या संगतीच्या जोरावर या तिघांना घेऊन येऊ शकलो. एवढा मोठा, एवढी ताकद संतांच्या सत्संगामध्ये आहे महाराज. ऐसा संतांचा संतांच्या संगतीमध्ये आहे महाराज. संतांच्या संगतीमध्ये तर ताकद आहेच, पण संतांच्या नामात सुद्धा तेवढीच ताकद आहे. तुकाराम तुकाराम
महाराज संतांचं नाम घेता यम सुद्धा चळचळा कापतो महाराज. वाल्या कोळी हा नारदाच्या संगतीमुळं वाल्मिक ऋषी झाला. अख्खं रामायण लिहिलं संतांच्या संगतीमुळं. एकदा प्रल्हाद महाराज बडवे हे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला संध्याकाळच्या 2 वाजता त्यांच्या मंदिरात गेले महाराज पंढरपूरला. मंदिरात गेल्यावर प्रल्हाद महाराज बडवे यांना समोर आश्चर्य दिसलं. काय आश्चर्य दिसलं महाराज? तर स्वतः पांडुरंग परमात्मा जगाचा मालक विटेवरून खाली उतरून हा नाचत होता, भजन म्हणत होता महाराज. कोणाचं भजन म्हणून नाचत होते विठ्ठल? संतांचं नाम घेऊन, संतांच्या नामामध्ये नाम घेऊन नाचत होते. निवृत्ती ज्ञानदेव स्वतः गोड असं भजन झालं महाराज. आणि प्रल्हाद महाराज बडवे यांनी समोर पाहिलं विठ्ठल परमात्मा जगाचा मालक स्वतः संतांच्या नामाचं भजन करत होता. देवानं सुद्धा संतांचं भजन केलं महाराज. आणि तेव्हापासून परंपरा आलेली आहे संतांच्या नामाचं भजन करण्याची. त्यांनी सर्व वारकऱ्यांना सांगितली ही गोष्ट आणि तेव्हापासून हे सर्व वारकरी संतांचं भजन म्हणू लागले. एवढी ताकद संतांच्या नामामध्ये सुद्धा आहे. विठ्ठल एकदा नारद महर्षी फिरत असताना वैकुंठाला गेले महाराज देवाकडं. आणि वैकुंठाला गेल्यावर देवांच्या घरी गेल्यावर देवांनी रामकृष्ण हरी जय हरी केला. या नारद महर्षी बसा म्हटले. बसल्यावर नारद महर्षींनी पाहिलं तर देव स्वतः देवाऱ्याच्या समोर बसलेले होते महाराज. स्वतः देव देवपूजा करत होते. नारदांना प्रश्न पडला की स्वतः देव, आपण सगळे ही देवाची पूजा करतो आणि देव कोणाची पूजा करत असतील? नारद महर्षींनी विचारलं, देवा आपण स्वतः देव आहेत, जगाचे मालक आहेत आणि आपण स्वतः कोणाची पूजा करतात? देव म्हणाले, नारद महर्षी माझ्या आवडत्या भक्तांची, संतांची मी पूजा करतो. नारद महर्षी म्हटले, तुमचे आवडते भक्त संत कोण आहेत? त्यांनी सांगितलं, महाराज नाथ महाराज, तुकाराम महाराज,
सोपान, मुक्ताबाई हे सगळे संत आणि त्या संतांची पूजा मी करतो. दासांचा हा दास श्री हरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन घासितो नाथा घरी विठ्ठल आणि नाथांच्या घरी काम केलं महाराज. कावडीनं पाणी भरलं, चंदन उगळून देण्याचं काम केलं महाराज स्वतः परमात्म्यांनी, स्वतः पांडुरंग परमात्म्यांनी. एवढा मोठा संतांचा महिमा आहे. नारद महर्षी म्हणाले, या संतांमध्ये काय ताकद आहे महाराज? देवा तुम्ही या संतांची पूजा करतात? देव म्हणाले, नारद महर्षी तुम्हाला संतांची ताकद बघायची आहे का? तर तुम्ही एक काम करा म्हटला. देवानी सांगितलं, तुम्ही खाली जा आणि एका कुपाटीवर सरड्या आहे म्हटला, आणि त्या सरड्याला विचारा संतांचा महिमा काय आहे. नारद महर्षी खाली आले आणि त्या सरड्याला विचारलं संतांचा महिमा काय आहे. त्या सरड्यानं खाली आला आणि नारद महर्षींचं दर्शन घेतलं आणि जाग्यावरच प्राण सोडून दिला महाराज. नारद महर्षी परत देवाकडे गेले आणि म्हटले, काय देवा तुम्ही मला सांगितलं सरड्याकडे जा, तुम्ही संतांचा महिमा सांगेल, पण संतांचा महिमा त्यानं काहीच सांगितलं नाही, वेगळंच झालं म्हटला. मी तिथं गेल्यावर माझं दर्शन घेतलं आणि त्याने प्राण सोडून दिला. देव म्हणाले, त्यांनी प्राण सोडून दिला, आणखी एक काम कर म्हटले. एका झाडावर पोपट बसलेला आहे म्हटला, त्या पोपटाला जाऊन विचार संतांचा महिमा काय आहे, संतांच्या महिमेची काय ताकद आहे. नारद महर्षी पुन्हा खाली आले आणि त्या पोपटाला विचारलं संतांचा महिमा काय आहे. त्या पोपटानंही तसंच केलं महाराज. पोपट खाली आला, नारद महर्षींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर प्राण सोडून दिला. नारद महर्षी म्हणले, हा काय प्रकार घडतोय? मी संतांचा महिमा विचारायला येतोय आणि मी इथं आल्या की प्राण सोडून देतात. परत नारद महर्षी देवाकडे गेले आणि सांगितलं, देवा तुम्ही एकदा सांगता सरड्याकडे जा, एकदा सांगता पोपटाकडे जा, पण मी तिथं गेल्यावर माझं दर्शन घेतल्यावर दोघांनाही प्राण सोडला, त्यांनी संतांचा महिमा काहीच सांगितला नाही. देव म्हणाले, आता एक काम कर म्हणले, खाली जा आणि एका राजाच्या घरी 7 मुलीच्या पाठीवर एक मुलगा झालेला आहे त्यांना, आणि त्या मुलाला जाऊन विचार संतांचा महिमा काय आहे. नारद महर्षी म्हटले, देवा
एकदा सांगता सरड्याकडे जा, एकदा सांगता त्या पोपटाकडे जा, आणि आता तर चक्क म्हणतात राजाच्या घरी जा. आणि त्याला 7 मुलीच्या पाठीवर तो मुलगा झालेला आहे. मी जर तिथं गेलो महाराज तर राजा काय पुन्हा मला येऊ देणार नाही, आणि तुमची न माझी भेट तर काय होणारच नाही. या जन्मात तर काय होणार नाही, पुढच्या जन्मी काय झाली तर महाराज. देव म्हणाले असं काहीच होणार नाही. तू जा आणि त्या मुलाला विचार. आणि खाली इकडं राजाला 7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाल्यामुळे तिथं सगळा आनंदी आनंद पसरलेला होता महाराज. जसं गोकुळात कृष्ण जन्मल्यावर आनंद झाला होता, सगळ्या गोपिका नाचत होत्या, आनंदी साजरी करत होत्या, तसाच आनंद साजरी करत होते हे राजाच्या घरी मुलगा झाल्यामुळे. आणि नारद महर्षी भीत त्या राजाच्या घरी आले महाराज. पण राजाच्या घरी आल्यावर त्यांना सगळीकडे आनंदी दिसायला विचार करू लागले, जावं का नाही जावं. विचार करता करता त्या मुलाजवळ गेले आणि त्या मुलाला विचारलं, संतांचा महिमा काय आहे मला सांगा. त्या मुलानं सांगितलं, महाराज सुरुवातीला मला सरड्याचा जन्म मिळाला, आणि तुमचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झालं, आणि संतांचं दर्शन झाल्यावर संतांमुळे मला दुसरा जन्म पोपटाचा मिळाला. आणि दुसऱ्या जन्मातही पोपटाचा जन्म झाल्यावर तुमचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झालं, आणि तिसरा जन्म मला संतांच्या संगतीमुळे राजाच्या घरी माझा जन्म झाला. ऐसा संतांचा संतांच्या महिमेचे 2 प्रकार पडतात. लौकिक महिमा, संतांनी 2 महिमे केले, लौकिक महिमा आणि अलौकिक महिमा. लोकांसाठी काही महिमे केले, चमत्कार केले होते महाराज. स्वतः ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं, शुद्धीपत्र मिळावं म्हणून, मुलांना मिळावं म्हणून. ज्ञानोबा राय, सोपान, मुक्ताबाई हे सगळे 4 जण शुद्धीपत्र मिळावं म्हणून पैठणच्या ब्राह्मणाकडे गेले. आणि तिथे गेल्यावर ब्राह्मणाने सांगितलं, शास्त्रात काही असं लिहिलेलं नाही शुद्धीपत्र देण्याचं, त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला शुद्धीपत्र काही देता येत नाही. तेवढ्यात सोपानदेव म्हणाले, निवृत्ती म्हणाले, दादा आपल्याला काय गरज आहे म्हटले शुद्धीपत्राची, चला म्हटले नाही देऊ द्या आपल्याला शुद्धीपत्र. तेवढ्यात ज्ञानोबा म्हणाले, थांबा निवृत्ती दादा. त्या सभा चालू होती आणि सभेत उठून उभा राहिले आणि सांगितलं, ब्रह्मवृंदा हो, जो तुमचा जो आत्मा आहे आणि माझा जो आत्मा आहे तो एकच आहे. तेवढ्यात एक ब्राह्मण म्हणाला, समोर जो खाली हा रेडा दिसतो ना त्याच्यातला ही आत्मा एकच असेल. ज्ञानोबा म्हणाले, हो महाराज, त्याच्यातला आणि आपल्यातला आत्मा सुद्धा एकच आहे. ब्राह्मणाने विचारलं, त्याला जर मारलं तर तुमच्या पाठीवर वळून उमटतील का. ज्ञानोबाराने सांगितलं, हो महाराज. एक ब्राह्मण उठला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मार दिला. रेड्याला मारलं की इकडं ज्ञानोबा यांच्या पाठीवर वळू उमटले महाराज. दुसरा ब्राह्मण म्हणाला, तुम्हाला वेद वधवून दाखवा म्हटले. त्या तुम्हाला जे वेद येतात त्या रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखवा. ज्ञानोबा त्या रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. कृपादृष्टी झाली महाराज संतांची आणि स्वतः रेड्याच्या मुखातून वेद
मैसे पुत्र ते बोलो मैसे पुत्र मैसे पुत्र महिमा वेद वधवून घेतले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. असे वेगवेगळे संतांनी महिमे केले महाराज. चांगदेवांचा गर्वहरण करण्यासाठी भिंतीवर, निर्जीव भिंतीवर गेले महाराज. तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठवलं. एकदा ज्ञानोबाराय आणि नामदेवराय हे दोघजण यात्रेसाठी निघाले होते काशी विश्वनाथाच्या. आणि यात काशी विश्वनाथाला गेल्यावर, काशीला गेल्यावर ज्ञानोबाराय आणि नामदेवराय गंगेच्या काठी उभा राहिले. कारण 108 तीर्थापैकी सगळ्यात पवित्र, सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे गंगा तीर्थ आहे महाराज. आणि दोघंजण या गंगेच्या काठावर उभे राहिले. काशी विश्वनाथांना निरोप गेला की ज्ञानोबाराय आणि नामदेवराय आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत. काशी विश्वनाथ त्यांना नेण्यासाठी गंगेच्या काठी आले आणि त्यांच्या हाताला धरलं आणि हाताला धरून त्या गंगेतून नेऊ लागले महाराज. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानाईच्या पायी मिठी घाली गंगा माई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. काशी विश्वनाथांनी त्यांच्या हाताला धरलं आणि त्या गंगेमध्ये आणलं. गंगेमध्ये ज्ञानोबाराय आल्याबरोबर गंगा माई प्रगट झाली आणि त्या ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारली. मिठी मारली आणि त्यांचं दर्शन घेतलं. जगातील सर्व तीर्थ, सर्व पर्वकाळ संतांच्या पायाजवळ.
झाली आणि म्हणाली मी आज धन्य झाले, मी आज पवित्र झाले, संतांचे चरण आज मला लागले. कारण संतांच्याच चरणामुळे तीर्थ पवित्र होतात महाराज. एवढे संत श्रेष्ठ आहेत. तीर्थ पर्व सकळ. संतांच्या तीर्थामुळे, संतांच्या चरणामुळे तीर्थ सुद्धा पवित्र होतात महाराज. असे काही वारकरी आहेत महाराज, हाडाचे वारकरी आहेत. आळंदी, देहू आणि पंढरपूर याच्याशिवाय त्यांना बाकी काहीच माहिती नसतं. असेच एक वारकरी होते आणि वारीला जात असताना एका पाटलाच्या घरी त्यांनी मुक्काम केला वारकऱ्यांनी. आणि आंब्याचे दिवस होते. नेटकाच आंबा उतरला होता महाराज त्या पाटलांनी. आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, वारकऱ्यांनी मुक्काम केला, सकाळी उठला आणि निघाला आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही पंढरपुरात पोहोचेपर्यंत आंबे पिकतील, हे माझे 5 आंबे देवाला पोच करा. वारकऱ्यांना त्या 5 आंबे दिले त्या पाटलाने आणि सांगितलं हे 5 आंबे माझे देवाला पोच करा. वारकरी गेला महाराज. दशमीच्या दिवशी स्नान केलं चंद्रभागेचं आणि मठात गेला. आणि त्या दिवशी मठात पंक्तीवाला गैरहजर होता. त्याच्यामुळे त्या दिवशी काही पंगत झाली नाही आणि वारकरी चालून दमल्यामुळे त्याला खूप भूक लागली होती. त्या वारकऱ्यानं त्यातले 2 आंबे काढले आणि खाल्ले. आणि नंतर एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले आणि त्या पाटलांनी जे 3 आंबे दिलेले होते, 5 आंबे दिलेले होते, त्यातले 2 त्यांनी खाल्ले आणि राहिलेले 3 देवाला ठेवले. आणि तेथून वारकरी निघाला आणि चालतच पंढरीची वारी करत असल्यामुळे नंतर तो चालतच आला आणि परत त्या पाटलाच्या घरी मुक्काम केला. आणि पाटलाने विचारलं, वारकरी बुवा, मी जे देवासाठी 5 आंबे दिले होते ते तुम्ही देवाला दिले का? वारकरी म्हणाला, हो, मी ते मला भूक लागल्यामुळे, पंगत न झाल्यामुळे मी 2 आंबे खाल्ले आणि 3 आंबे देवाला दिले. पाटील म्हणाला, ठीक आहे, 3 आंबे तरी देवाला पोहोचले ना? वारकरी म्हणला, हो, 3 आंबे मी देवाला ठेवले. आणि संध्याकाळी झोपले आणि पाटलाच्या स्वप्नात देव गेले महाराज. हाडाचे वारकरी होते पण त्यांच्या स्वप्नात कधी देव गेला नाही, पण त्या पाटलाच्या स्वप्नात देव गेले आणि सांगितलं, तुम्ही मला दिलेले आंबे 2 आंबे मला पोच झाले. पाटील म्हणाला, वारकरी म्हणाला 3 आंबे दिले आणि तुम्ही देव म्हणतात मला 2 आंबे पोच झाले. एका आंब्याचा भ्रष्टाचार काय झाला म्हणला, 1 आंबा कुठे गेला? एका आंब्याचा एक आंबा कुठे गेला? काढलाच पाहिजे. आणि सकाळी उठल्यावर वारकऱ्याला विचारलं, तुम्ही मला सांगितलं की मी देवाला 3 आंबे दिले, पण रात्री झोपल्यावर माझ्या स्वप्नात देव आले आणि देवानी सांगितलं मला 2च आंबे पोच झाले. पाटील विचार करू लागला, हा वारकरी पण खोटं बोलणार नाही आणि देव पण खोटं बोलणार नाहीत, 1 आंबा गेला कुठं? देवाला सांगितलं, 1 आंब्याचा शोध लागल्याशिवाय मी या वारकऱ्याला इथून जाऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी त्या पाटलांनी त्या वारकऱ्यांना पुरणपोळी केली,
त्या वारकऱ्यालाही सांगितलं एक आंबा कुठे गेलेला आहे त्याचा मला शोध लागल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. देवालाही सांगितलं की एक आंबा कुठे गेलेला आहे त्याचा शोध लागल्याशिवाय मी या वारकऱ्याला इथून सोडणार नाही. नंतर दुसऱ्या दिवशी झोपल्यावर परत देव पाटलाच्या स्वप्नात आले आणि परत सांगितलं की जे वारकऱ्याने 2 आंबे खाल्ले होते ते मला पोच झाले आणि राहिलेले 3 आंबे दिलेले तिथल्या त्या पुजाऱ्याने घेतले म्हटले. अभंगाच्या तुका मने देवा
देवाची पूजा केली नाही तरी चालते, पण संतांची पूजा केली पाहिजे. संतांना त्रास दिलेला महाराज देव कधीच सहन करत नाही. देवाला शिव्या दिल्या तर तो सहन करील, पण संतांना त्रास दिला तर देव कधीच सहन करत नाही महाराज. एवढा मोठा संतांचा महिमा आहे. विठोबा रखुमाई तुकाराम महाराजांनी 4000 अभंगाचा गाथा लिहिला महाराज. तुकाराम महाराजांचा अधिकार मोठा होता. त्यांना एकच वेळ होता, एकच ध्यास होता, सतत विठ्ठलाचं नामचिंतन करायचे, जप करायचे. सारखं मनाला आलं की भंडाऱ्या डोंगरावर जायचे आणि विठ्ठलाच्या नामचिंतनात ते तल्लीन व्हायचे, एकरूप व्हायचे, शुद्ध हरपून जायचे महाराज. एवढं विठ्ठलाचं चिंतन करायचे, नाम जप करायचे. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा विठ्ठलाचा जप करायचा. सगळ्यांनी हात वर करायचे. विठ्ठल त्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे, एकरूप व्हायचे आणि त्यांना वैकुंठाची आस लागली तुकाराम महाराजांना. आपण ज्या कार्यासाठी आलेलो होतो ते कार्य सार्थक झालं, वैकुंठाला जाण्याची आस लागली. सतत कुठेही चालले आणि कुणी जर विचारलं महाराज कुठं चालले तर ते सहज म्हणायचे मी वैकुंठाला चाललो. मनाला आलं की भंडाऱ्या डोंगरावर चालले की सहज कुणी विचारलं की म्हणायचे मी वैकुंठाला चाललो. एक दिवशी स्वतः बायकोला विचारलं
मी वैकुंठाला जाणार आहे, तुला यायचं का माझ्यासोबत वैकुंठाला? ती बायको म्हणाली, वैकुंठाला यायचं का म्हणता? म्हैस व्यायला झालेली आहे, म्हशीची धार कोण काढणार नंतर? ती आवली नाव होतं तिचं. तुकाराम महाराजांच्या पत्नीला वाटलं वैकुंठाला म्हणजे इथंच कुठेतरी साळेगावचा सप्ताह चालू आहे, तिथंच कुठेतरी जायचं आहे काय की असं तिला वाटायचं. म्हणली वैकुंठाला गेल्यावर संध्याकाळी परत येता येईल का? परत जर येता येत असलं तर मी वैकुंठाला तुमच्यासोबत येते. नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं, मुलीला विचारलं, सगळ्यांचा नाकार नको म्हटले सगळेच. आणि तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाण्याची आस लागली. तुकाराम महाराज सनकादिकांना म्हणू लागले, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा विनू लागले, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझा देवाला नमस्कार सांगा. भेटी लागे जीवा लागली से भेटण्याची. तुकाराम महाराज वाट पाहत होते. सनकादिकांना सांगितलं, देवाला सांगा नमस्कार आहे माझा एवढा, मी त्यांची वाट पाहतोय, लवकर या म्हणून. सनकादिक म्हणाले तुकाराम महाराजांना, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उतरी. देवाचं वाहन गरुड आहे, गरुडाला तुम्ही विनंती करा, गरुड येईल म्हटला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. गरुडानं सांगितलं, देवाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीचे हाती
लक्ष्मीच्या हातात आहेत. कारण सगळ्याच मालकांचे पाय कोणाच्या हातात असतात? लक्ष्मीच्या हातात असतात महाराज. लक्ष्मी बोलल तो तोच पर्व काळ असतो. गरुडाने सांगितलं देवाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीचे हाती तिसी अवेक कुलती, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उतरी. लक्ष्मीनं सांगितलं देव हे कोणाचं आसन घेऊन झोपतात? शेषाचं. शेषावर देव झोपलेले होते. लक्ष्मीनं त्या शेषाला विनंती केली, शेषाला विनंती करा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. शेषानं विचार केला, कारण एखाद्याला झोपेतून उठवणं हे पाप असतं महाराज. गाढ झोपलेला असल्यावर त्याला कधीच झोपेतून जाग करू नये. शेषानं विचार केला, आपण जर देवाला उठवलं तर देवाची झोप मोड होईल. नाग हा हवेवर जगतो. त्यानं आपली हवा काढून घेतली आणि हवा काढून घेतल्याबरोबर देवाच्या मानेला झटका बसला आणि देव जागे झाले. आणि देवाला सांगितलं तुकाराम महाराज आपली वाट पाहतायत, आपण तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन या. देव लगेच देवाचं वाहन आहे गरुडावर बसले आणि तुकाराम महाराजांना गरुडावर घेऊन आले. संत एकनाथ महाराज की जय, संत भानदास महाराज की जय, संत भगवान महाराज की जय. कीर्तन झालेले आहे. आता ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. ज्ञानेश्वर